अधिवेशन संपत येत आहे आता उद्याचा शेवटचा दिवस आहे, मात्र शेतकरी कर्जमाफीबद्दल अजून काही चर्चा होताना दिसत आहे. अधिवेशनाचे 2 दिवस राहिलेले आहेत. आज आणि उद्या अधिवेशनाचं सूप वाजेल. 260चा अंतिम आठवडा प्रस्ताव आज विरोधकांकडून मांडला जाणार आहे आणि त्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची सुद्धा चर्चा असेलच. त्यामुळे सरकारने काही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही असं कुठेही म्हटलेलं नाही. योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल आणि या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना दिलासादायकच त्या ठिकाणी अधिवेशनानंतर दिलासाच मिळेल. सर, लातूरमध्ये शेती परवडत नाही आहे असं फलक लावून शेतकऱ्याने आपली शेती विकायला काढली. औसा तालुक्यातल्या 70 वर्षीय जो एक शेतकरी आहे त्यांनी आपल्या बांधावरती शेत विकणे आहे असं फलक लावला आहे. म्हणजे हे सगळं प्रकरण खाजगी सावकाराकडून जी उसनवारी होती त्याचं होतं. मात्र एकीकडे कर्जमाफीही मिळत नाही आणि शेतकऱ्यांच्या इतर अडचणी. शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही असं सरकारनं कुठेही म्हटलेलं नाही. योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. आम्ही शेतकऱ्याची लेकरं तिथे बसलेली आहोत. आमचं पण सरकारला वारंवार विनंती असते, सत्तेमध्ये असलो तरी शेती परवडते का, तर शेती परवडत नाही हेही तेवढं खरं आहे. कारण जो हमीभाव ठरलेला असतो त्याप्रमाणे शेतमालाची खरेदी झाली पाहिजे. शेतकऱ्याला वाटतं त्याच्या पिकवलेल्या कष्टाच्या घामाला भाव भेटला पाहिजे. पणनच्या माध्यमातून आम्ही माननीय पणन मंत्र्यांना आणि सरकारला सांगितलं की कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या काही भ्रष्टाचाराच्या अड्ड्या झाल्याचं निदर्शनास येतं. कारण त्यामध्ये प्रायव्हेट व्यापारी घुसलेले आहेत आणि ज्यावेळेस शेतकऱ्याचा शेतमाल घरी येतो तो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेल्यानंतर तिथं प्रायव्हेट व्यापारी ज्या पद्धतीनं त्या शेतकऱ्याची लूट करतात त्यामुळे शेतकऱ्यालासुद्धा ना त्याच्या पिकवलेल्या मालाला भाव भेटे ना त्याच्या शेतीला योग्य तो दर भेटे. त्याच्यामुळं शेती विक्रीला काढणं हा प्रकार खरोखर क्लेशदायक आहे. मात्र एक गोष्ट खरी आहे की शेतकऱ्याला शेती परवडते का, तर शेतकऱ्याला शेती परवडत नाही. कारण वाढलेले खताचे भाव, वाढलेले बियाण्यांचे भाव, त्यानंतर मजुरांचा असलेला मोठा प्रॉब्लेम आणि वाढलेली मजुरी आणि त्या तुलनेत होणारं उत्पन्न, त्या उत्पन्नाला मिळणारा भाव यामध्ये प्रचंड तफावत आहे. ही आर्थिक विषमता आहे. ती आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी आमचं सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्याच्या पाठीशी हे सरकार तितकंच खंबीरपणे उभं राहणार. पण अजित पवार म्हणत आहेत किंवा यावेळी देखील आधी देखील अजित पवारांनी बोलून दाखवलं की कर्जमाफी संदर्भात मी कधीही बोललेलो नाही. तुम्ही एकच भाग घेता. अजितदादांनी जे वाक्य म्हटलं ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भातल्या एका बैठकीमधलं होतं आणि दुसरं वाक्य एकदा कोल्हापूरला ते बोलले होते. पण माझ्या अकोल्याला ज्यावेळेस ते आले त्यावेळेस स्वतः अजितदादांनी ते दुसरं स्टेटमेंट पण तुम्ही बघा. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी देणार नाही असं कुठेही बोललो नाही. योग्य वेळी शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाईल हे वाक्य महत्त्वाचं आहे. तुम्ही एकच वाक्य धरून त्याची पुनरावृत्ती केल्यापेक्षा दादांनी त्या उत्तरार्धात जे सांगितलं ते महत्त्वाचं वाक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावं. सरकार त्यांच्या पाठीशी खंबीर आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जनसुरक्षा विधेयक सभागृहाच्या दोन्ही सदनांमध्ये आले आणि तिथं योग्य पद्धतीनं भूमिका मांडली नाही, विरोध केला नाही. म्हणून काँग्रेसच्या सतेज पाटील असेल, त्यानंतर विजय वडेट्टीवार असेल, अमीन पटेल असेल यांना पक्षाच्या वरिष्ठांनी थेट नोटीस बजावलेली आहे. कुठेतरी पक्षाची भूमिका ही योग्य पद्धतीनं मांडली जात नाही असं त्यांचं जरी म्हणणं असलं तरी प्रसारमाध्यमांकडून आम्ही सुद्धा अनेक वेळेला प्रश्न हा उपस्थित केला की विरोधक योग्य पद्धतीनं विरोध करत नाही. आपलं काय म्हणणं आहे यावर? महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा विधिमंडळात अशी परिस्थिती आहे, विधानसभेला विशेषतः, की विरोधक म्हणून कोणी बोलतच नाही. विरोधकांनी अंगच टाकलेलं आहे. विरोधक विरोध करायला उरला नाही असं स्वतः आम्ही ज्यावेळेस काल भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते ज्यांनी अनेक वर्ष या सभागृहाचं कामकाज पाहिलं ते स्वतः म्हणत की हे पहिल्यांदा आम्ही पाहतोय की विरोधक काही बोलेनासेच झालेत. जनसुरक्षा विधेयकामध्ये साधारण विरोधातले प्रचंड पुरोगामित्वावर बोलणारे लोक त्या जनसुरक्षा विधेयकाच्या म्हणजे जॉईंट कमिटीचे एक सदस्य होते. त्यामध्ये स्वतः जितेंद्र आव्हाड साहेब होते, त्यामध्ये स्वतः शशिकांत शिंदे साहेब होते. मग हे लोक तिथे असताना त्यांनी विरोध का केला नाही? काँग्रेस पक्षाने सुद्धा एकमताने जनसुरक्षा विधेयकाला मूकसंमती दिली. त्यामुळं त्यांना नोटीस येणं ते क्रमप्राप्त होतं. त्यांनी जर विरोध केला असता त्यावर चर्चा झाली असती. आम्ही पण चर्चेसाठी मी स्वतः चर्चेसाठी प्रयत्न केला. मी स्वतः माननीय सभापतींना वेळ मागितला. पण आमच्या वरिष्ठ सभागृहात बंटी पाटील साहेबांसह सगळ्यांनी म्हणजे त्यात सचिन अहिर होते, सचिन अहिर साहेब होते,
त्याच्यानंतर अंबादास दानवे साहेब होते, हे सर्वांनी वॉकआउट केलं. आणि वॉकआउट केल्यानंतर आम्हाला 2-3 मुद्दे मांडायचे होते की बाबा डाव्या विचारसरणीवर बॅन आणताय तुम्ही, पण उजव्या विचारसरणीचं काय. शेवटी सभापतींचे म्हणणं खरं होतं की विरोधकच बोलायला तयार नाहीत, तर सत्तेत ते बिल मंजूर करताना तुम्ही तरी कशाला बोलतात, हे वास्तव होतं. त्याच्यामुळे विरोधकांनी विरोध केला नाही, आणि त्यांनी विरोध केला नसेल तर त्यांना आलेली नोटीस, यावर बऱ्याच काही गोष्टी आहेत. आणि महाराष्ट्रसुद्धा पाहतोय की विरोधक किती शांत झालेत, कारण त्यांना माहीत आहे की 2029पर्यंत आता किती इथं आलेत, काय निदर्शनं केलेत, काय टॉवेल बनियान घातलं, तरीही तुम्हाला सांगतो जर काही चुकीचं असेल तर सरकार त्याला पाठीशी घालू शकत नाही. पण सरकारच्या चांगल्या धोरणाला विरोध करण्याची धमक हे विरोधकांमध्ये उरलेली नाही.